शालू लहानपणापासून तिच्या आजी आजोबांजवळ राहत होती. आई बाबांपेक्षा जवळचं कोणी असेल तर ते म्हणजे तिचे आजी आजोबा होते. कांताबाईंचं आणि दादाभाऊ तात्यांसोबत तिचं वेगळं नातं होतं. तात्यांची एकुलती एक ती नात होती. शालू लहानपणापासून शाळेमध्ये हुशार असल्यामुळे तिचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं आणि तिची आजी सतत म्हणत राहायची, शालू बाळा, तू डॉक्टर झाल्यावरती तुझ्या आजोबांना बरं कर. शालू देखील हो म्हणायची. आता खेळणारी शालू ही खूप मोठी झाली होती. 12वीचे शिक्षण झाल्यानंतर शालू ही रशियाला डॉक्टर होण्यासाठी जाणार होती. आजी आजोबा मात्र खूप रडत होते. आमची शालू आम्हाला सोडून जाणार. मात्र शालूचे स्वप्न असल्यामुळे तिलाही जावं लागणार होतं. तिने आजी आजोबांना सांगितलं, आजी बाबा, मी असं जाते आणि असं येते. तुम्ही माझी येण्याची वाट पहा. मी डॉक्टर झाल्यावर तुम्हाला खूप मोठा अभिमान वाटेल आणि मला आपल्या आजोबांचे नाव खूप मोठे करायचे आहे, म्हणून मला डॉक्टर व्हायचे आहे. त्यानंतर शालू रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठी गेली होती. काही दिवसातच तिने तिचे MBBSचे शिक्षण पूर्ण केले. आता ती आपल्या भारत देशामध्ये येण्याच्या तयारीत आहे. भारतातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिची डॉक्टर म्हणून नेमणूक झाली. शालू 5 वर्षानंतर भारतात जाणार असल्यामुळे ती भारतात जाण्यास खूप उत्सुक असते. ती पटकन तिची पॅकिंग करून भारतात जाण्यासाठी निघून जाते. फ्लाईटमध्ये बसताना ती आपल्या कुटुंबाचा विचार करते. तिला आपल्या आजी आजोबांची खूप आठवण येते. तिला तिच्या आईवडिलांचीही आठवण येते. शालू तिच्या आजी आजोबांची खूप लाडकी होती, कारण तिची आजी तिच्यावर खूप जास्त प्रेम करायची. तिचे सर्व हट्ट, तिच्या सर्व इच्छा पूर्ण करायची. आजी तिची प्रत्येक गोष्ट ऐकायची. शालू आणि आजीचं एक वेगळंच नातं होतं, थोडंसं खोडकर आणि प्रेमाचं. शालूला आजही तो दिवस आठवतो जेव्हा तिला वाचवण्यासाठी आजीने आईचा ओरडाही खाल्ला होता. थोडक्यात सांगायचे झाले तर तिचे आजोबा दादाभाऊ तात्या आणि आजी कांताबाई यांचे नातीवर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम होते. शालू परदेशात जात असताना आजीला आठवडाभर अन्न गोड लागले नाही की तिच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत. कारण घरात शालूच एक होती, ज्यामुळे आजीला घरात तिचा आधार आणि आनंद वाटायचा. आजी शालूला म्हणायची, बाळा, तू परदेशात गेलीस तर मला या घरात करमणार नाही. तुझ्याशिवाय मी कसं जगणार? तू लवकर तुझा अभ्यास पूर्ण करून ये. तुझ्या आजोबांची तब्येत बरी नसते, म्हणून तू जेव्हा डॉक्टर बनून भारतात परत येशील तेव्हा सर्वात आधी तुझ्या आजोबांचे उपचार कर. शालू देखील आजोबांना मिठी मारते आणि म्हणते की मी लवकरच डॉक्टर बनून परत येईल आणि आजोबांना पूर्ण बरं करेल. काळजी करू नकोस. आजी असं म्हणत शालू परदेशात जाण्यासाठी तयार होते आणि परदेशात जाते. ही 5 वर्ष रशियामध्ये शिक्षण घेऊन आज ती भारतात परत येत आहे, तेही भारतातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनून. इकडे दादाभाऊ तात्यांची तब्येत आज बरी नव्हती, त्यामुळे ते पत्नी कांताबाईसोबत जवळच्या सरकारी रुग्णालयात जातात. 5 रुपयांचा केस पेपर काढून ते डॉक्टरांना दाखवतात. तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की तुमची BP खूप वाढला आहे. मी काही औषधे तुम्हाला लिहून देतो, ते तुम्ही घ्या. डॉक्टर बोलतात, मी तुम्हाला फक्त सरकारी औषधे लिहून देतो, ते स्वस्त देखील आहेत, ते तुम्ही आरामात विकत घ्याल. कारण सरकारी दवाखान्यामध्ये असलेल्या डॉक्टरांना दादाभाऊ तात्यांची परिस्थितीची जाण होती, ते त्यांना ओळखत होते. दादाभाऊ तात्या डॉक्टरांचे आभार मानतात, परंतु चिठ्ठी घेतात आणि बाहेरून औषधे विकत घेतात. एका हातात औषध आणि काठी धरून आणि दुसऱ्या हातात बायकोचा हात धरून ते रस्त्याच्या कडेला येऊन उभे राहतात. ते रिक्षाची वाट पाहत असतात. तेव्हा कांताबाई वर आकाशाकडे बघत तर दादाभाऊ तात्यांना म्हणतात, पाऊस पडेल असं वाटत आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. चला लवकर रिक्षा घेऊन घरी जाऊयात, नाहीतर आपण दोघेही भिजू. आपली तब्येत बिघडेल. तेव्हा त्यांना दुरून रिक्षा येताना दिसली. कांताबाईंनी रिक्षाला हात दाखवत आवाज देतात. दोघेही रिक्षामध्ये बसून घराकडे निघतात. रिक्षामध्ये बसताच जोरदार पाऊस सुरू होतो. पाऊस पाहताच दादाभाऊ तात्या कांताबाईंना म्हणतात, तुला आठवते का कांता, तुला पाऊस किती आवडायचा. तू 2दा तरी पावसात भिजायचीस. पण आता आपले वय झाले आहे. आता पावसाची भीती वाटते की आपण कुठे आजारी पडायला नको. बोलता बोलता त्यांचं घरही समोर येतं. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता खूपच छोटा आहे, त्यामुळे तिथे रिक्षा जाऊ शकत नाही. त्यांना पायीच जावे लागणार होते. त्यामुळे दोघेही त्यांच्या घराबाहेरच्या रस्त्यावरच उतरतात. मुसळधार पाऊस पडत होता.
परंतु त्यांना घरीही पोहोचायचे आहे. दादाभाऊ तात्यांनी घेतलेली औषधे भिजू नयेत म्हणून कांताबाईंनी ती औषधे पदरामध्ये गुंडाळली आणि पतीचा हात धरून घराकडे चालू लागतात, जेणेकरून ते पाय घसरून पडू नयेत. त्यामुळे त्या पतीचा हात धरून हळूहळू चालत होत्या. घराबाहेरच्या पडवीत बसलेली त्यांची सून दुरूनच सासू सासऱ्यांना एकमेकांच्या हातात हात धरून पावसात सोबत येताना पाहते आणि पती सूरजला हाक मारते की बघा, या म्हातारपणात हे तुमचे आई बाबा कसे एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करत जगाला दाखवत आहेत. दोघे पावसात भिजत एकमेकांचा हात धरून चालत आहेत. अहो, त्यांना अजिबात लाज वाटत नाही का? म्हातारपणात ही अशी थेरं करताना शेजारचे 4 लोक पाहतील तर काय बोलतील? सूरजही रागाने हे सगळे पाहतो आणि म्हणतो की आज आईबाबांना पाहतोच मी आणि नीट समजावूनही सांगतो की या परिसरात आमची खूप इज्जत आहे. आमची पूर्ण इज्जत मातीमोल करायची ठरवली आहे का यांनी? हे दोघे म्हातारे म्हातारपणात हातात हात घालून चालत आहेत. त्यांना लाज वाटत नाही का? पण त्यांची सून आणि मुलगा या दोघांना एवढी छोटीशी गोष्ट समजत नव्हती की त्यांच्या आईवडिलांनी प्रेमासाठी नाही तर एकमेकांना आधार देण्यासाठी हातात हात धरला आहे की पावसात कोणी घसरून पडू नये म्हणून. दादाभाऊ तात्या आणि कांताबाई जेव्हा घरात येतात तेव्हा मुलगा जोरात ओरडतो आणि म्हणतो, घरात सून आहे, नातवंड मोठी झाली आहेत, तरीही तुम्ही प्रेमाचे असे चाळे करत संपूर्ण परिसरात अभिमानाने फिरत आहात. कांताबाई आपल्या मुलाला सांगतात की मी तुझ्या वडिलांचा हात यासाठी पकडला होता की ते पावसात पाय घसरून पडायला नको. तुला तर माहितीच आहे ना, मागच्या वेळेस ते जेव्हा पडले होते तेव्हा 7 महिने बरे झाले नव्हते. सगळं काही त्यांचं जागेवर मलाच करावं लागलं होतं आणि आता तर खूप वय झालं आहे. पडले तर त्यांचं काही करायच्या ऐवजी अजून काय होईल सांगता येणार नाही. आणि बाळा, मी तुला सांगितले होते ना, तुझ्या बाबांना तू तुझ्या गाडीमधून डॉक्टरांकडे घेऊन जा, परंतु तुला काम आहेस म्हणून नकार दिलास. त्यामुळे त्यांना घेऊन मलाच जावे लागले आणि अचानक मुसळधार पाऊसही सुरू झाला. त्यात माझा काय दोष आहे? असे म्हणून कांताबाई थकलेल्या पावलांनी खोलीमध्ये निघून जातात. दादाभाऊ तात्या त्यांच्या तरुण वयामध्ये कंपनीमध्ये काम करायचे, परंतु आता वय झाल्यामुळे ते रिटायर झाले होते. त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती म्हणून त्यांनी कामही सोडले. या वयात त्यांना चालता फिरता येत नव्हतं आणि त्यांची तब्येतही बरी नसते. दादाभाऊ तात्यांचं त्यांच्या कामामध्ये समाजामध्ये चांगलं वर्चस्व होतं आणि चांगली वागणूक असल्यामुळे चांगले नाव देखील त्यांनी कमावले होते. त्यांनी सूरजला त्यांच्या कंपनीमध्ये कामाला लावून दिले होते. सूरज चांगली कमाई करू लागला होता. दादाभाऊ तात्यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व बचत, सर्व सेव्हिंग मुलाच्या नावे केली होती आणि उरलेले सर्व पैसे घर बांधण्यासाठी वापरले होते. वृद्धापकाळासाठी त्यांनी एकही पैसा ठेवला नव्हता. आता वृद्धापकाळात त्यांची तब्येत बिघडली असताना त्यांना औषधांसारख्या छोट्या मोठ्या गरजांसाठी मुलगा आणि सून यांच्यासमोर हात पसरावे लागायचे. सुनेने स्वतःसाठी 5 ते 10 हजारांची शॉपिंग करण्यात त्यांना काही अडचण वाटत नव्हती, परंतु आई वडिलांवर 500 रुपये काही खर्च झाले तर सून मोठा आकांतांडव करायची आणि ती सासू सासऱ्यांना बोलायची की घरात बसून फक्त खर्च वाढवत आहात, काही वाचवतही नाही आणि काही कमवतही नाही, फक्त आमच्यावर ओझं झाला आहात तुम्ही दोघे. एके दिवशी रिया सूरजला सांगते की मी तुमच्या आईवडिलांना खूप कंटाळले आहे. आता मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही. म्हातारे सतत आजारीच असतात आणि सासूबाईंनाही काही काम करता येत नाही. त्या दिवसभर पतीची काळजी घेत असतात. आता मात्र मी त्या म्हाताऱ्यांना खाऊ पिऊ घालणार नाही. तुम्ही असे करा, एकतर त्यांना कुठल्या तरी वृद्धाश्रमात सोडा, नाहीतर घराबाहेर हकलवून द्या. आता मी त्यांना माझ्या घरात ठेवू शकत नाही. त्यांचा मला आता काहीही उपयोग नाही. ती दोघे घरात बसून फक्त खर्च वाढवत आहेत. मुलालाही वाटले की आपल्या आईवडिलांवर पैसे खर्च करणे म्हणजे निव्वळ व्यर्थ आहे. आपण त्यांना आपल्यासोबत ठेवणार नाही. तू काळजी करू नकोस. या दोघांना मी 10 दिवसांच्या आत घराबाहेर काढण्याची व्यवस्था करतो. सूरज त्याच्या आईवडिलांना सांगतो की मी पुण्यातल्या एका मोठ्या डॉक्टरांशी बोललो आहे आणि तुम्हालाही चांगल्या डॉक्टरांना दाखवतो. तुमची तब्येत खूप खराब होत चालली आहे. एकदा तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवलं तर तुम्ही पूर्ण बरे व्हाल. सूनही मुलासोबत सहमत होऊन म्हणते, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. बाबांना पुण्यातल्या मोठ्या डॉक्टरांना दाखवा, म्हणजे त्यांची तब्येत पूर्ण बरी होईल.
आपल्या मुलाचे आणि सुनेचे असे गोड बोलणे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना समजत नव्हते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना पुण्यासारख्या मोठ्या शहरातील डॉक्टरांना दाखवण्यासाठी कसे तयार झाले. तो तर मला इथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जात नाही, मग तो मला पुण्यात कसा घेऊन चालला आहे. त्यावर कांताबाई म्हणाल्या, बाळा, तू तुझ्या वडिलांना एवढ्या लांब घेऊन जाणार आहेस, त्यापेक्षा जवळच्या चांगल्या डॉक्टरांना त्यांना दाखवले तरी ते बरे होतील. त्यावर अक्षय बोलतो, काय बोलते आई तू? मी माझ्या एका मित्राशी बोललो आहे. तो पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. त्याची मदत घेऊन मी बाबांना मोठ्या डॉक्टरांना दाखवू शकेन. मी त्याच्याशी सर्व गोष्टीबाबत बोललो आहे. फक्त उद्या निघण्याची तयारी, तर परवा आपण त्याला भेटणार आहे. तुमच्या कपड्यांचे 2-3 जोड जास्त जवळ ठेवा, कारण तिथे 3-4 दिवस राहावे लागेल. सूरजचे हे बोलणे ऐकून कांताबाईंना वाटले की कदाचित आपला मुलगा सुधारला आहे. त्याला वडिलांची काळजी वाटू लागली आहे. त्यामुळेच तो आपल्या वडिलांना मोठ्या शहरात डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. कांताबाईंनी सुद्धा आनंदाने आपल्या पतीची बॅग भरायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी दादाभाऊ, तात्या आणि कांताबाई आपल्या मुलासह सुनेसह पुण्याला निघून जातात. सूरज त्यांच्या आईवडिलांना पुण्यामधील मोठ्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. त्या हॉस्पिटलला पाहून कांताबाईंचे डोळे तर पाणावतात. अरे, एवढे मोठे हॉस्पिटल, एवढी मोठी इमारत मी कधी पाहिली नाही. किती मोठे मोठे डॉक्टर आणि नर्सेस फिरत आहेत. तिथे सूरज त्याच्या आईवडिलांना हॉस्पिटलच्या बाहेर गार्डनमध्ये एका झाडाखाली बसवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही इथेच बसा, मी माझ्या मित्राला भेटून येतो आणि डॉक्टरांबद्दल माहिती काढून येतो. एवढं मोठं हॉस्पिटल आहे तर अगोदर नंबर लावावा लागतो. मी नंबर लावून आलोच, तोवर आई बाबा तुम्ही इथेच बसा, असे बोलून सूरज आणि त्याची बायको रिया तिथून निघून जातात. दादाभाऊ, तात्या आणि कांताबाई त्यांचा मुलगा येण्याची वाट पाहू लागतात की कधी त्यांचा मुलगा येईल आणि त्यांना डॉक्टरांना भेटायला घेऊन जाईल. पण वाट बघता बघता 5 तास उलटून जातात, पण ना सून परत आली ना मुलगा परत आला. आता दादाभाऊ तात्यांना सुद्धा काळजी वाटू लागली. दादाभाऊ तात्या आपल्या बायकोला म्हणजेच कांताबाईंना बोलतात, अगं, मुलांना यायला एवढा उशीर का झाला असेल? तिकडे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हटल्यावर ते आपल्याला शोधायचा रस्ता चुकले असतील का? नक्की काय झालं असेल तिकडे? मला देखील आता खूप काळजी वाटत आहे. दोघेही आईबाप डोळ्यामध्ये तेल घालून येणाऱ्या मुलाची आणि सुनेची वाट पाहत होते. आता त्यांना काळजी वाटू लागली की आपला मुलगा त्यांना घ्यायला अजून का आला नाही. आता दुपारपासून संध्याकाळ होत आली, परंतु मुलगा आणि सून येण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. त्या बिचाऱ्या आईवडिलांना ही गोष्ट समजत नव्हती की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना पुण्यासारख्या मोठ्या शहरात डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन आलेले नाहीत, तर आपल्या वृद्ध आईवडिलांना पुण्यामध्ये सोडून देण्यासाठी घेऊन आले होते. आपल्या आईवडिलांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी त्यांना पुण्यात सोडून ते दोघे निघून गेले होते. कांताबाई आणि दादाभाऊ तात्या हॉस्पिटलच्या बाहेर घाबरून आपल्या मुलाचा शोध घेत असतात. तिथे दिसतील त्याला भेटतील त्या लोकांना विचारत होते की त्यांनी माझ्या मुलाला आणि सुनेला पाहिलं आहे का? परंतु एवढ्या मोठ्या शहरात कोण कोणास ओळख देतो? दादाभाऊ तात्याला आता मात्र मुलावर आणि सुनेवर संशय येऊ लागतो की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना डॉक्टरांकडे नव्हे तर एवढ्या मोठ्या शहरात रस्त्यावर एकटेच सोडून द्यायला घेऊन आले होते. त्यांनी कुठलीही आपल्या आईबाबांची काळजी नव्हती की ते प्रेमाने त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन आले असते. दादाभाऊ तात्यांनी कांताबाईंना सांगितले, अहो कांताबाई, पोरांनी आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणलंच नव्हतं. कधी त्यांना तर आपण जड झालो होतो, म्हणून त्यांनी हॉस्पिटलच्या नावाखाली आपल्याला एवढ्या मोठ्या पुण्यासारख्या शहरामध्ये आणलं आणि इथे रस्त्यावर सोडून निघून गेले. त्यांनी आपली एवढीच काळजी असती तर त्यांनी इथेच पाठीमागे काय करायचं ते केलं असतं. हा पुळका त्यांनी आधीच का दाखवला असता? त्यांच्या मनामध्ये अचानक कुठून एवढे प्रेम आपल्यासाठी भरून आले असावे? आपल्याला असं असहाय्य सोडून ते निघून गेले. एकदाही आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचा विचार केला नाही. जेव्हा हे सगळं कांताबाईंना कळते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना सोडून निघून गेले आहेत, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते.
कांताबाई आपल्या पतीच्या खांद्यावर म्हणजेच दादाभाऊ यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागतात आणि विचार करू लागतात की काय नशीब आहे आपले, कोणत्या जन्माचे पाप म्हणावं म्हणून असा पोरगा पोटी जन्माला आला. स्वतःच्या जन्मदात्या आईबापांना रस्त्यावर सोडून जावं. आपण आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्या मुलासाठी खूप काही केले आणि त्याच मुलाने आज आपल्याला रस्त्यावर असे सोडून दिले. कांताबाईंनी सकाळ होताच त्या जवळच्या हॉटेलमधून एक एक कप चहा स्वतःसाठी आणि दादाभाऊ तात्यांसाठी घेऊन येतात. काही दिवसांचा जेवणाचा खर्च भागवणे इतपतच त्यांच्याकडे पैसे होते. 2-4 दिवस ते दोघेही हॉस्पिटल बाहेरच्या एका झाडाखाली झोपतात आणि जवळ जे काही थोडेफार पैसे आहेत त्यावर खाऊन पिऊन दिवस काढतात. 2 दिवसात त्यांचे सर्व पैसे संपतात. आता पुण्यासारख्या शहरात आपल्या आजारी पतीबरोबर कसे राहायचे हे कांताबाईंना समजत नव्हते. ज्या हॉटेलमधून कांताबाई चहा आणि नाश्ता घेऊन येत होत्या त्या हॉटेलच्या मालकाकडे कांताबाई जातात आणि त्या मालकाला विचारतात, बेटा काही काम असेल तर मला दे, माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नाहीत, मी काही काम केलं तर जेवणासाठी पैसे तरी मिळतील. हॉटेलचा मालक कांताबाईकडे पाहतो आणि मनामध्ये विचार करतो, या वयामध्ये ह्या बाई काय काम करणार नक्की, परंतु या माझ्याकडे काम मागण्यासाठी आल्या आहेत म्हणजे तितकीच त्यांना कामाची गरज असणार आहे. त्यामुळे हॉटेलच्या मालकांनी कांताबाईंना सांगितलं, आई तुझी इच्छा असेल तर तू माझ्या हॉटेलमध्ये भांडी धुवायचं काम करू शकतेस, त्या बदल्यात मी तुम्हाला थोडेफार पैसेही देईल आणि सकाळ संध्याकाळ चहा पाणीही देईल. हॉटेलच्या मालकाचे बोलणे ऐकून कांताबाईंना खूप आनंद झाला. आता कांताबाई दररोजच्या दररोज त्या हॉटेलमध्ये भांडी घासून पैसे कमावत होत्या आणि येणाऱ्या पैशामधून दादाभाऊ तात्यांचा हॉस्पिटलचा खर्च आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च त्या भागवत होत्या. आता कांताबाई खूप हतबल होत्या. त्यांच्यासमोर दुसरा काहीच पर्याय नव्हता. कसे तरी त्या या उतार वयामध्ये आपल्या नवऱ्याचा आधार बनल्या होत्या. दिवसामागून दिवस जात होते. कांताबाई दिवसभर त्या हॉटेलच्या भांडी घासायच्या आणि त्यांचा उदरनिर्वाह करायच्या. शालू ही पुण्यात आली होती. पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयात आज तिचा पहिलाच दिवस होता. ती रूममधून तयार होऊन हॉस्पिटलला निघते. त्या हॉस्पिटलमध्ये शालूच्या कामाचे इम्प्रेशन बघून, कामामधील नॉलेज बघून आणि या सगळ्यामधून पेशंटला बरं करण्याचा तिचा एक्सपिरियन्स बघून त्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये शालूला परमनंट केलं होतं. शालूसाठी ही खूप आनंदाची गोष्ट होती की पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आणि त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये ती परमनंट झाली आहे. कमीत कमी तिला आता 5 लाख महिना पगाराची नोकरी लागली होती. हा आनंदाचा क्षण आईबाबांना आणि आजीबाबाला सांगण्यासाठी शालूने फोन केला. सूरजच्या फोनवरती फोन आल्यानंतर सूरजने आपल्या मुलीचा फोन उचलला. दोघांचे बोलणे झाले. आनंदाची बातमी शालूने आपल्या बाबांना आणि आईला सांगितली. त्यानंतर शालूने बाबांना विचारलं, बाबा आजी आजोबा कुठे आहेत, मला त्यांनासुद्धा ही आनंदाची बातमी सांगायची आहे. त्यावेळी सूरजने उडवाउडवीची उत्तरं देत शालूला सांगितलं की बाळा आजी आजोबा आत्ताच मंदिरात गेले आहेत आणि ते संध्याकाळी येणार आहेत. शालूला देखील खरं वाटलं. शालूने सांगितलं, ठीक आहे बाबा, मी आता फोन ठेवते आणि आजी आजोबा आल्यावरती संध्याकाळी मला तुम्ही फोन करा. फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी सूरजने काही शालूला कॉलबॅक केला नाही. शालूच्या झोपण्याच्या वेळी हे लक्षात आलं की बाबांनी आपल्याला कॉल केलेला नाही. आजीबाबांसोबत आपलं बोलायचं राहूनच गेलं. आज पुन्हा एकदा शालूने ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी आणि आजी आजोबांसोबत बोलण्यासाठी सूरजला फोन लावला. सूरजने फोन उचलल्यानंतर शालूने नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला, बाबा आजी आजोबा कुठे आहेत, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यावेळी सूरजने शालूला सांगितले, अरे बाळा आज सकाळी 8 वाजताच आजी आणि बाबा सीमा मावशीकडे तिच्या गावी गेले आहेत आणि कमीत कमी ते महिनाभर तिकडेच राहणार आहेत. तिला वाईट वाटलं की आजी आजोबांना आईबाबांनी माझा निरोप दिलाच नसणार, त्याशिवाय ते माझ्यासोबत न बोलता असे कुठेही जाणार नाहीत. परंतु बाबा असे का उत्तर देत आहेत माहीत नाही. ठीक आहे बाबा असं म्हणून शालूने फोन ठेवला. त्यानंतर शालूचं कामाचं रुटीन हे चालू झालं होतं. सकाळी उठून आवरायचं आणि त्यानंतर दिवसभर हॉस्पिटलला जायचं.
एके दिवशी कांताबाई हॉस्पिटलमध्ये भांडी घासायला आल्या आणि दुपारी जेवणाच्या वेळेस ते जेवणासाठी बसलेले असताना डब्बा उघडल्यानंतर त्यांनी बनवलेल्या भाजीचा सुगंध हा हॉटेलच्या मालकाला गेला. हॉटेलच्या मालकांनी विचारलं, हा सुगंध कसला येत आहे? त्यावेळी त्यांनी चेक केल्यानंतर त्यांना समजलं, हा तर कांता मावशीच्या डब्याचा सुगंध आहे. हॉटेलच्या मालकांनी कांता मावशींना विचारलं, कांता मावशी, ही भाजी कसली आहे ग? खूप छान सुगंध येत आहे. कांता मावशींनी आपल्या गावरान पद्धतीने बनवलेलं बेसन हॉटेलच्या मालकाला देत म्हणाल्या, थोडं खाऊन तर बघा, आवडलं तर नक्की उद्या मी तुमच्यासाठी घेऊन येईल. हॉटेलच्या मालकांनी कांताताईंच्या हातचं तव्यावरचं बेसन खाल्लं आणि आता कांता मावशीला सांगितलं, मावशी, उद्यापासून आपल्या हॉटेलमध्ये हा मेनू तू तयार करत जाशील का गं? कांताबाई यांनी उत्तर दिलं, अहो साहेब, कशाला गरिबाची थट्टा करताय? हा कसला आलाय मेनू? हे तर गरिबाचे जेवण आहे. त्यावेळी हॉटेलच्या मालकांनी सांगितलं, नाही मावशी, ही तुझी रेसिपी आहे, तुझ्या हातची चव आहे, ते खूप छान आहे आणि नक्कीच आपल्या हॉटेलमधून याला खूप मागणी असेल. तू करायला फक्त तयार हो, बाकी मी बघतो. आणि हो, उद्यापासून तू भांडी घासायचं काम नाही करायचं, तू फक्त जेवण बनवायचंच काम करशील. तुझ्या हाताची चुलीवरची गरमागरम भाकर, तव्यावरचं पिठलं. कांताबाई आता त्या हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम नाही तर एका कुकचं काम करत होत्या आणि त्यांच्या हाताला चव असल्यामुळे त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची डिमांड आता फक्त पिठलं भाकरीलाच होती. हे पाहून कांताबाईंना सुद्धा खूप आनंद झाला. हे हॉटेल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या बाजूलाच होतं, त्यामुळे भरपूर कस्टमर हॉस्पिटलचेच असायचे. एके दिवशी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर शालूने हॉस्पिटलच्या बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जाण्याचा विचार केला आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याला पिठलं भाकरीचा खमंग स्मेल आल्यानंतर शालूने देखील पिठलं भाकरीचीच ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यानंतर तिने पहिला घास खाल्ला आणि 2 मिनिटं शांत होऊन विचार करू लागली. ह्या बेसनाची चव तर आधी खूप वेळा खाल्लेली आहे आणि चव देखील ओळखीची वाटत आहे, परंतु हे बेसन नक्की कोणी केलं असावं? बनवलेलं बेसन सेम माझ्या आजीच्या हातचं आहे. जेवण झाल्यानंतर शालूने हॉटेलच्या मालकाची भेट घेतली आणि त्यांना विचारलं, तुमच्या हॉटेलमध्ये ही डिश कोण बनवत आहे? मला एकदा त्यांना भेटायचं आहे. त्यावेळी मालकांनी विचारलं, का हो, तुम्हाला का भेटायचं आहे त्यांना? अहो, जेवण ज्यांनी बनवलं आहे त्या तर एकदम सर्वसाधारण घरातील गरीब कुटुंबातील आजी आहेत. त्यांना त्यांच्या मुलांनी आणि सुनेने पुण्यामध्ये येऊन सोडून दिलं आहे, परंतु आमच्या इथे भांडी घासायला म्हणून आल्या आणि एक दिवस मी त्यांच्या हातची चव बघितली, मला ती आवडली आणि त्यानंतर त्या इथे कुक म्हणून काम करू लागल्या आहेत. त्यांना कसं भेटणार आहे? त्यावेळी शालूने सांगितलं, मी खाल्लेलं बेसन आणि आजचं बेसन या दोन्हींची चव देखील सेमच आहे आणि मी लहान होते. लहानपणी ते बेसन माझी आजी बनवायची आणि आजीच्या हातची चव अजूनही मी विसरलेले नाही. त्यामुळे कृपया मला त्या आजींना एकदा भेटू द्या. त्यावेळी हॉटेलच्या मालकांनी कांताबाईंना आवाज दिला आणि बोलावून घेतलं. त्यावेळी कांताबाई शालूच्या समोर आल्या. त्यावेळी शालूला मात्र त्यांनी ओळखलं नाही. मात्र शालूने आपल्या आजीला पाहता क्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि आजीला ती विचारू लागली, तू इथे कसं काय आणि तू या हॉटेलमध्ये काम का करत आहेस? त्यावेळी कांता मावशीने उत्तर दिलं, बाळा, मी तुला ओळखलं नाही, तू कोण आहेस? त्यावेळी शालूने सांगितलं, आजी, मी तुझी नात, जी रशियाला डॉक्टर होण्यासाठी गेली होती आणि आता मी भारतामध्ये येऊन डॉक्टर होऊन आली आहे. त्यावेळी कांताबाईंनी आपल्या नातीला समोर पाहिलं आणि तिला मिठी मारली. पोरी, किती मोठी झालीस आणि किती दिवसानंतर आलीस. मी आणि तुझे आजोबा तुझी किती वाट पाहत होतो. बाबांना तुझा फोन यायचा, परंतु ते तुझा फोन आमच्याकडे देत नव्हते. तुझ्यासोबत बोलण्यासाठी आमचा जीव तळमळत होता. पण बरं झालं बाळा, तू भारतामध्ये आलीस आणि आता त्याआधी मला तू वचन दे की तू पुन्हा मला सोडून कधीच जाणार नाहीस. त्यावेळी शालू म्हणाली, हो आजी, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, परंतु तुझ्यावर अशी वेळ का आली आणि आजोबा कुठे आहेत? रडत रडतच आजीने तिची सर्व हकीकत शालूला सांगितली. ते ऐकून शालू थक्क झाली. आजी, चल, बाबांना भेटायला जाऊयात. त्यावेळी कांताबाईंनी सांगितलं, शालू, तुझे आजोबा बघ, तिकडे तुझ्या हॉस्पिटलच्या समोर झाडाखाली बसले आहेत. आणि तिकडे जाऊन शालूने आजोबांना पाहिलं तर आजोबांनी शालूला ओळखलं नाही, परंतु कांताबाईंनी दादाभाऊ तात्यांना सांगितलं, बघितलं का कोण आलंय?
दादाभाऊ तात्या म्हणतात, या अख्ख्या मोठ्या सिटीमध्ये आपण दोघेच एकमेकांना आहोत. आपण दोघं सोडलं तर कोण आपल्याला म्हाताऱ्या माणसाला भेटायला येणार? कशाला माझी या म्हातारपणामध्ये थट्टा उडवतेस? त्यावेळी कांताबाईंनी सांगितलं, अहो आपली शालू आली आहे. त्यावेळी दादाभाऊ तात्या म्हणतात, अगं कांता, आपली शालू तर डॉक्टर व्हायला परदेशात गेली आहे. ती इकडे कशाला येईल? त्यावेळी कांताबाई म्हणतात, एकदा बघा तरी. दादाभाऊ तात्यांनी पाहिलं तर शालू खरोखरच आली होती. शालूने दादाभाऊ तात्यांना कडकडून मिठी मारली आणि आजोबांना सांगितलं, आजोबा मी आता आली आहे, त्यामुळे तुम्ही दोघेही काही काळजी करू नका. तुम्हाला कोणी नाही सांभाळलं तरी मी तुमच्यासाठी कायम असेल. आजोबा, मी लहान असताना तुम्ही दोघांनीच मला सांभाळलं आहे, माझ्यावरती संस्कार केले आहे, मला शिकवलं, मोठं केलं आणि आज मी तुमच्यामुळेच डॉक्टर देखील झालेली आहे. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. आणि आजी म्हणायची ना की परदेशातून डॉक्टर होऊन लवकर ये आणि पहिलं तुझ्या आजोबांना बरं कर. तर आजोबा, आता तुम्ही कोणतीही काळजी करू नका. मी तुम्हाला पूर्णपणे बरं करेन. आणि आता मी तुम्हाला इथून घेऊन जाणार आहे माझ्या रूमवरती. शालूचं, कांताबाईचं आणि दादाभाऊ तात्यांचं हे बोलणं ऐकायला आता जवळजवळ गर्दी जमली होती आणि सगळी माणसं एकमेकांशी बोलत होती. एवढ्या मोठ्या डॉक्टरांचे आजी आजोबा असे रस्त्यावर फिरत आहेत. परंतु त्यावेळी शालूने सांगितलं, माझ्या आजी आजोबांवरती ज्यांनी ही वेळ आणली ते माझे आई बाबा आहेत. मी आता माझ्या आजी आजोबांना माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. असं बोलून दादाभाऊ तात्या आणि कांताबाई शालूसोबत तिच्या रूमवरती निघून गेले. काही दिवसांमध्ये शालूने आजोबांना बरं केलं. आता दादाभाऊ तात्या आणि कांताबाई आपल्या नातीसोबत आनंदाने राहत होते. एके दिवशी गप्पा मारत बसलेले असताना शालूने त्यावेळी तिच्या बाबांना फोन केला आणि फोन स्पीकरवर टाकला. त्यावेळी शालूने पुन्हा बोलता बोलता बाबांना विचारलं, बाबा, आजी आणि आजोबा कुठे आहेत? सूरजने ठरल्याप्रमाणे शालूला उत्तर दिलं की बाळा, आजी आणि आजोबा अजून सीमा मावशीकडून घरी आलेच नाहीत. ते म्हणतात आम्ही तिकडेच आनंदी आहोत, त्यामुळे आमची काळजी करू नकोस. हे उत्तर ऐकून दादाभाऊ तात्यांना आणि कांताबाईंना खूप वाईट वाटलं की त्यांचा मुलगा किती खोटं बोलत आहेत. त्यावेळी शालूला तिच्या आईवडिलांचा खूप राग येत होता. आईबाबांची अशी खोटी वागणूक पाहून शालू खूप आश्चर्यचकित होते आणि तिला खूप वाईटही वाटले की तिचे आईबाबा तिच्या आजी आजोबांसोबत असे कसे करू शकतात. शालू तिच्या आईवडिलांना बोलते की आई बाबा, मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जाणार आहे. तुम्ही दोघे माझ्यासोबत फिरायला चला. मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जात आहे. शालूला तिच्या आईवडिलांची चूक लक्षात आणून द्यायची होती. म्हणूनच तिने त्यांना फिरायला जाण्याच्या बहाण्याने विमानतळावर सोडले आणि तिथून निघून सरळ आजी आजोबांकडे आली. दिवसभर आई बाबा माझी वाट बघत विमानतळावरच बसले, पण मी त्यांच्याकडे गेले नाही. दिवसभर आई बाबा माझी वाट पाहिल्यानंतर मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेले. मला पाहताच आईने मला मिठी मारली आणि रडू लागली. बाळा, आम्हा दोघांना सोडून कुठे गेली होतीस तू? मला खूप चिंता वाटत होती. आणि तुझे वडील तर कधीपासून स्टेशनमध्ये इकडे तिकडे फिरत आहेत. अगं निदान मला फोन करून तरी सांगायचेस ना तू कुठे चालली आहेस ते. आम्हाला इथे असे एकट्याने सोडून निघून गेलीस. अशा गोष्टी आईकडून ऐकून शालू आईला म्हणते की का आई, जेव्हा तुम्ही आजी आजोबांना एकटे सोडून निघून गेले तेव्हा त्यांना कसे वाटले असेल याची साधी कल्पना तरी केली का तुम्ही? शिवाय त्यांना तुम्हाला परत घेऊन जावेसे वाटले नाही. तुम्हाला तर हेही माहीत नाही की ते कुठे आहेत, कसे आहेत, ते आहेत की नाही. माझे बोलणे ऐकताच आईबाबांना घाम फुटला. ते दोघेही घाबरून खाली बसले. त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. आता त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप होत होता. शालू तिच्या वडिलांना म्हणाली की बाबा, तुम्ही मला सांगा की मी काही तासांसाठी तुम्हाला सोडून गेल्यावर तुम्हाला किती वाईट वाटले. तुम्ही आजी आजोबांना कायमचे सोडून आलात. किती वाईट वागलात तुम्ही त्यांच्यासोबत. विचार करा, जर मी तुमच्यासोबत असे वागले असते आणि तुम्हाला सोडून कायमचे गेले असते तर तुम्हाला कसे वाटले असते. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, आम्हाला क्षमा कर. असे बोलून आई बाबा दोघेही आजी आजोबांच्या पाया पडतात. आई बाबा, आम्ही खूप वाईट वागलो तुमच्यासोबत. आम्ही खूप वाईट आहोत. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्हाला माफ करा.
आमच्या स्वतःच्या मुलीने आम्हाला आयुष्यातील खूप मोठा धडा शिकवला आहे. तुम्ही दोघेही घरी चला. आम्ही आत्तापासून तुमची खूप काळजी घेऊ. आम्ही तुम्हाला थोडाही त्रास देणार नाही. आई बाबा आम्हाला माफ करा आणि आजपासून आपण सर्वजण एकत्र राहू. रिया आणि सूरज हे आईबाबांना बोलत होते, परंतु त्यावेळी शालू म्हणाली, नाही, यापुढे आजी आजोबा तुमच्यासोबत राहणार नाहीत आणि तुमच्यासोबत कुठेही येणार नाहीत. आजी आजोबा शेवटपर्यंत माझ्यासोबत राहतील. तुमच्या चुकीची शिक्षा हीच आहे की मी आणि आजी आजोबा इथे शहरामध्येच राहणार आहोत आणि तुम्ही दोघेही गावाला राहणार आहात. जेव्हा कधी तुम्हाला माझी गरज भासेल त्यावेळी मला कॉल करा. मी नक्की तुमच्या सेवेसाठी हजर राहील. परंतु तुमच्या म्हातारपणाच्या वेळी तुमची मुलगी तुमच्यापासून लांब राहील. याचं दुःख तुम्हाला तुमच्या आयुष्यभर मिळेल आणि आपल्या म्हातारपणात आपली मुलगी आपल्याजवळ असणे किती गरजेचे आहे आणि अशा वेळी ती आपल्याजवळ नसेल तर किती दुःख होतं याची तुम्हाला जाणीव होईल. हीच तुमची शिक्षा आणि आजपासून आजी आजोबांना तुमची कसलीही गरज नाही, कारण त्यांची सेवा करण्यासाठी मी माणसे ठेवली आहेत आणि ते त्यांची काळजी घेतात. असं बोलून शालू आजी आजोबांना हात धरून एका मोठ्या गाडीमध्ये बसून निघून जाते. रिया आणि सूरज हे मात्र पाहत बसतात आणि त्यांना त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा मिळालेली असते आणि आता पश्चातापाशिवाय त्यांच्या हातात काहीही शिल्लक नसते. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.